ते बिरा डॅम बॅकवॉटर कॅम्प साईट आणि उद्या सकाळी बिरा डॅम बॅकवॉटर कॅम्प साईट ते देवकुंड वॉटरफॉल असा आमचा ट्रेकचा प्लॅन आहे. अंदरबन फॉरेस्टपासून बिरा डॅम बॅकवॉटर कॅम्प साईट 15 to 16 किलोमीटर्स आहे आणि त्यासाठी आम्हाला 4 ते 5 तास लागणार आहेत. आणि उद्या बिरा डॅम बॅकवॉटर कॅम्प साईट ते देवकुंड वॉटरफॉल हा 12 किलोमीटरचा ट्रॅक आहे. त्याच्यासाठी साधारणपणे 2 ते 2.5 तास लागणार आहेत. चला तर मग बघूया अंदरबन फॉरेस्ट, बिरा डॅम, देवकुंड वॉटरफॉल टाइम्स ट्रेकिंग क्लब बरोबर. मला रिक्षा मिळाली आहे आणि मी वाशी प्लाझाला काही वेळातच पोचतो आहे. बसचं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी मी व्हॉट्सॲप लाईव्ह ॲपचा वापर करतो आहे आणि त्यामुळे मला कळतं आहे बस कुठपर्यंत पोचली आहे ते. आता बस सायनपर्यंत पोचली आहे आणि मी देखील वाशी प्लाझाला काही वेळात पोचेल. From Pimpri we will start the trek. That is the Sundarban. So Pimpri will have our breakfast, and from there we'll start the trek. So it's a 4-hour trail, jungle trail. Not much of an incline, but it will be gradual, on and off. Some incline, some descent, some incline, flat, rather flat. त्याच्यानंतर lunch. Lunchच्या नंतर half an hour break, and then we descend. We are doing Andaman jungle right now. After that, we will be going down to Bira Dam. Our camp is at Bira Dam. Total of track would be approximately 13 to 15 kilometers, depending on the route we take. I intend to take it shorter, but depend. You know, the first vehicle जहाँ से लेके जाएगा वहाँ से जाना पड़ेगा, option नहीं है. Right now we are at the top of the mountain. So the jungle trail is top of the mountain. No. So the jungle trail is we'll go to the dense forest and then we'll reach a place called Hildi. Okay, from there we'll start our descent and maybe by evening, you know, we should reach Bira Dam where we'll camp. Alright? So jungle hai, stick to the trail, don't do unnecessary adventures, especially the kids. Stick to the trail. You want to go around, please inform. Please inform and go. Don't go into the grasses because you don't know what is beneath. So please be careful, kids especially. Chalo, Ganpati Bappa. Moria.
अंदरबन जंगलातून आता आम्ही चाललो आहे भीरा डॅमच्या दिशेने. एकदम छान वाटतं. गॉगल आहे माझ्याकडे पण मी गॉगल घातला नाही कारण एवढं सुंदर डोळ्यांना वाटतंय ना. ही खाली खोल दरी आहे. अंधारबन जंगल ते भीरा डॅम. ह्या ट्रेकमधून जाताना ह्या वाटेने जावं लागतं. ही वाट अतिशय घनदाट जंगलाची आहे आणि घनदाट जंगलातून जाताना जी शांतता आणि जे काही आवाज येतात ते आता येत आहेत. सोपा ट्रेक आहे तसा, फार अवघड नाही आहे. आमच्याबरोबर खूप सारी लहान मुलं पण आहेत, ते पण खूप एन्जॉय करत आहेत. आता आम्ही अंधारबनातून पूर्ण खाली उतरलो आहे. संध्याकाळचे 5:15 वाजलेत आणि आता आम्ही भीरा डॅमच्या दिशेने निघालो आहे. 15-20 मिनटात आम्ही आमच्या कॅम्प साईटवर पोचू. तिथे रात्री आम्ही कॅम्पिंग करणार आहे. मस्त ट्रेक होता. डेन्स फॉरेस्ट, अप्स अँड डाऊन्स. लास्ट स्लोप वॉज अमेझिंग. पण खूप मजा आली. आता आम्ही देवकुंडच्या दिशेने चालायला सुरुवात केली आहे. साधारणपणे एक 1.5-2 तासाचा ट्रेक आहे. ज्या ट्रेकनंतर आम्ही देवकुंड वॉटरफॉलच्या ठिकाणी जाणार आहोत. सकाळी देवकुंड वॉटरफॉलला खूप ट्रेकर्सचे ग्रुप गेलेत. चला तर बघूया देवकुंड वॉटरफॉल्स. आपल्यासारखे बरीच माणसं फिरू शकत नाही, त्यांना ॲटलिस्ट बघायला मिळतं की आपण ॲक्च्युली काय फिरतोय वगैरे ते. आता काय काय वयस्कर माणसं ते थोडी एवढं चालणार आहेत है ना, मग त्यांना बघायला मिळतं.
हा देवकुंड वॉटरफॉलचा परिसर आहे आणि आता इथून आम्ही पुढे देवकुंड वॉटरफॉलच्या दिशेने चाललो आहे. बस आता काही क्षणात आपण देवकुंड वॉटरफॉलचं नयनरम्य रूप बघणार आहे. म्हणजे या ट्रेकचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे. देवकुंड वॉटरफॉल. काल आम्ही थांबलेलो ते भीरा डॅम बॅकवॉटर कॅम्पिंग. आता आपण देवकुंड वॉटरफॉलला पोचलो आहे. अतिशय सुंदर वॉटरफॉल. बघा किती उंचावरून पडतो आहे. आज आपलं नशीब खूप चांगलं आहे कारण आपल्याला एक ग्रुप दिसतो आहे जो रॅपल डाऊन करतो आहे. खूप सुंदर आठवणी घेऊन आजचा दिवस संपवतोय. टाइम्स ट्रेकिंग क्लब, जितूदादा, गौरव राणे आणि इतर सर्व मेंबर्स यांचे खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. सी यू सून ऑन अ नेक्स्ट जर्नी. माझ्या चॅनलला बघत राहा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा.